5वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत आलेला हा प्रश्न आहे. 7.6/100 हा अपूर्णांक दशांश अपूर्णांकाच्या स्वरूपात कसा लिहा. आता हा अपूर्णांक लिहित असताना काय करायचं, 7.6/100 आहे, बरोबर आहे. मग इथं 7 पूर्णांक आहे म्हणून 7 लिहून घ्यायचा, मग दशांश चिन्ह देऊन द्यायचं. आता राहिलं की आता याच्या पुढे काय लिहायचं, तर 100 वर 2 शून्य आहेत, बरोबर आहे. तर आपल्याला काय करावं लागेल, वर पण 2 अंक घ्यावे लागतील. आता वर 2 अंक घ्यायला लागेल म्हणजे आता इथं तर एकच अंक आहे, मग शून्य घ्यायचा. आता शून्य इकडून जर घेतला तर 60 होतील, परंतु इथं किती आहेत, 6 आहेत. मग 6चे 6 तसेच राहिले पाहिजे. त्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला समोरून शून्य घ्यावं लागेल. आता हे 2 अंक घेतले, बस. आता हे 2 अंक इथे लिहून घ्यायचे, म्हणजे काय होईल, आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल पहिल्या नंबरचं 7.06.